हॅलो एव्हरीवन. तर पावसाळा म्हटलं की प्रत्येकाच्या घरात हा पदार्थ अगदी आवर्जून बनतो. तोच मी आज माझ्या घरात बनवायचं ठरवलं होतं. बट मी भरपूर व्हरायटीमध्ये हा पदार्थ बनवणार होते. तर हो, तुम्हाला प्रिपरेशनवरून अंदाज आलाच असेल. तर मी आज भजे बनवायला घेतले होते. बट मी भरपूर प्रकारचे भजे बनवायचे असं ठरवलं होतं. तर पहिले मी मुगाच्या डाळीचं सगळं बॅटर बनवून घेतलं आणि आता इकडे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेत आहे, ज्यामध्ये मी कांदा भजी, पालक भजी, बटाटा भजी अशी वेगवेगळ्या प्रकारची भजी मी बनवून घेणार होती. सो हे बॅटर इकडे रेडी झालं आहे. मस्त एकीकडे तेल गरम व्हायला ठेवलं आणि सगळं असं चॉपिंग वगैरे करून झालं आहे. आणि पहिले तर मी ही पालकाची भजी करायला घेतली होती, जी मी पहिल्यांदाच करत होते. नॉर्मली मी पालक चॉप करून त्याची भजी करते, बट यावेळी मी ही पालकाची पानं डायरेक्टली बॅटरमध्ये बुडवून त्याची भजी करायला घेतली होती आणि खरंच ही खूप छान लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर बटाटा भजी करायला घेतली, जी त्रिशाची एकदम फेवरेट आहे. सो ते पण केले. आणि कांदा भजी, जी सगळ्यांचीच ऑल टाईम फेवरेट असतात, तर ती तर झालीच पाहिजे म्हणून मी ते पण करायला घेतले. आणि मुगाची भजी, जी स्पेशली माझ्या आवडीची आहे. आमच्या घरामध्ये मला सगळ्यात जास्त जी भजी आवडत असेल तर ती मुगाची. सो मस्त असे मुगाचे पण भजे मी आज करून घेतले होते. प्रॉपर असा मला प्लॅटर आज बनवून घ्यायचा होता भज्यांचा, जो मी खूप कधीचा म्हणत होती की बनवूया बट होत नव्हतं. सो आज मी ते बनवून घेतलं. आणि एकीकडे हे पालक जे चॉप करून मी नेहमी पालकाची जशी भजी करते ती बनवून घेतली. आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी व्हरायटी भज्यांमध्ये आज झाली होती. आणि संध्याकाळच्या स्नॅक्सला आम्ही तिघांनी पण मस्त सगळ्या ह्या भज्यांचा आनंद घेतला, ते पण पुदिन्याच्या चटणीसोबत, जी की एकदम टेस्टी आहे. तुम्ही पण पावसाळा सुरू झाल्यापासून भज्यांचा आनंद घेतला आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाऊस पडत असताना तुम्हाला काय खावंसं वाटतं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.